राम राम मंडळी. कसं काय सगळं मजेत ना? सध्या बाहेर हवा कशी चालू आहे? पाऊस पाण्याची नाही तर गाड्यांची. कुणाला थार पाहिजे, कुणाला क्रेटा, तर कुणाला साधी अल्टो पण. पण मनासारखी पाहिजे. पण शोरूममध्ये गेल्यावर सेल्समन जेव्हा कोटेशन हातावर टेकवतो, तेव्हा डोळ्यासमोर काजवे चमकतात. साधी गाडी पण 10 लाखाच्या पार गेली. अशा वेळी मिडल क्लास माणसाच्या डोक्यात एकच विचार येतो. कशाला उगाचच नव्या कोऱ्या गाडीवर लाखो रुपये जाळायचे? त्यापेक्षा एखादी चांगली सेकंड हँड गाडी उचलली तर चांगलं. पण थांबा, हे 2024 नाही, तर हे 2026 आहे. मार्केटमध्ये वारे बदललेत, नियम बदललेत आणि इंजिनचे प्रकार पण. मग 2026 मध्ये जुनी गाडी घेणं हा स्मार्ट निर्णय आहे, की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं? आज आपण याच गोष्टीचा कच्चा चिट्टा मांडणार आहोत. तुम्ही पाहत राहा शेवटपर्यंत, कारण आज तुमच्या लाखो रुपयांची बचत होणार आहे. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. मंडळी, 2026 मध्ये नवीन गाड्यांची किंमत का वाढल्यात? याचं कारण म्हणजे सेफ्टी आणि एमिशन नॉर्म्स. सरकारने आता प्रत्येक गाडीत 6 एअरबॅग्स, एडास आणि इंजिनमध्ये हायब्रिड टेक्नॉलॉजी अनिवार्य केली आहे. यामुळे नवीन गाड्यांचं बजेट सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय. मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या रिपोर्टनुसार भारतीय सेकंड हँड कार मार्केट 2026 मध्ये तब्बल 41.74 बिलियन डॉलरवर पोहोचलंय. लोक आता शोरूम सोडून सेकंड हँड कार मार्केटमध्ये रांगा लावतायत. का? कारण पहिल्याच वर्षी गाडीची किंमत 20 ते 25% कमी होते. म्हणजेच जर कोणी 2025 मध्ये 10 लाखाची गाडी घेतली, तर 2026 मध्ये तुम्हाला 7.5 ते 8 लाखात आरामात मिळते. यालाच आपण म्हणतो डेप्रिसिएशनचा फायदा. आता येऊया मुख्य मुद्द्याकडे. इंधन. 2026 मध्ये ही निवड सोपी नाही. जर तुम्ही जुनी डिझेल कार घ्यायचा विचार करत असाल, तर जरा दमानं घ्या. मोठ्या शहरांमध्ये 10 वर्षाहून अधिक जुन्या डिझेल गाड्यांवर बंदीची टांगती तलवार आहे. 2026 मध्ये डिझेलच्या किमती आणि ग्रीन टॅक्समुळे या गाड्या मेंटेन करणं महागात पडतंय. पेट्रोल आणि सीएनजी हे 2026 मध्ये सुद्धा सेफ बेट आहेत. पेट्रोल गाड्यांची रिसेल व्हॅल्यू अजूनही चांगली आहे. इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स 2026 मध्ये जुन्या ईव्ही मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. टाटा पंच ईव्ही सारख्या गाड्यांचे सेकंड हँड मॉडेल्स उपलब्ध आहेत. पण जुनी ईव्ही घेताना बॅटरी हेल्थ चेक केल्याशिवाय ₹1 पण खर्च करू नका. नाहीतर गाडी स्वस्त पडेल. पण बॅटरी बदलताना घर घाण ठेवावं लागेल. सरकारची नवीन स्क्रॅपेज पॉलिसी 2026 मध्ये पूर्ण ताकदीने लागू झाली आहे. याचा अर्थ असा, की जर तुम्ही 15 ते 20 वर्षाची जुनी खटारा गाडी स्वस्त मिळते म्हणून घेतली, तर आरटीओ तुम्हाला सोडणार नाही. फिटनेस टेस्टमध्ये गाडी फेल झाली, की तिचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं. अशा वेळी ती गाडी चालवणं बेकायदेशीर ठरतं. त्यामुळे 2026 मध्ये गाडी घेताना ती किमान BS6 इंजिनची आणि 5 ते 6 वर्षाच्या आतली असावी. हे डोक्यात फिट बसवा. पूर्वी आपण ओळखीच्या गॅरेजवाल्यांकडून किंवा भाऊबंदकीत गाडी घ्यायचो. पण आता फसवणुकीचे प्रकार वाढलेत. कार्स 24, स्पिनी किंवा महिंद्रा फर्स्ट चॉईस सारखे ऑर्गनाइज प्लॅटफॉर्म 2026 मध्ये जास्त विश्वासार्ह ठरतात का? कारण ते तुम्हाला 100 ते 200 पॉइंट्स इतकी तपासणी रिपोर्ट देतात. 6 महिने ते 1 वर्षाची वॉरंटी देतात. आरसी ट्रान्सफरचं टेन्शन स्वतः घेतात. वैयक्तिक व्यवहारात गाडी स्वस्त मिळते. पण कागदपत्रांचा लफडा झाला की मग पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतात. तर मित्रांनो, 2026 मध्ये सेकंड हँड कार घेणं फायद्याचं आहे का? याचं उत्तर आहे हो. पण अटी लागू. जर तुम्हाला गाडी रोज चालवायची असेल, तर 3 ते 5 वर्ष जुनी पेट्रोल किंवा हायब्रिड गाडी निवडा. जर तुमचं बजेट 10 लाखाच्या आत असेल, तर नवीन बेस मॉडेल घेण्यापेक्षा जुनं टॉप मॉडेल घेणे जास्त शहाणपणच आहे. शेवटी का सांगतो, गाडी लोखंडाची असते, पण ती घेताना डोकं सोन्याचं वापरा. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.